हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे. इकडे आता ऑलमोस्ट वीकेंड सुरू झाला आहे लोकांचा आणि उद्या पण आमचे काही स्पेशल प्लॅन्स आहेत. तर ते प्लॅन्स काय आहेत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कळेलच. आणि त्याचेच प्रिपरेशन करायला आता मी आणि स्वरांश चाललो आहे बाहेर. थोडं सामान घ्यायचं आहे उद्याच्या प्रिपरेशनसाठी. तर बघूयात तिथे काय काय आहे आणि काय काय नाही ते, आणि पुढे काय काय होतंय ब्लॉगमध्ये. चला स्वेटर घाला. रेडी आहे निघायचं. ओके चलो. काय बघू, जर भेटले तर स्वस्त असले तर. 150 म्हणजे 1 युरो आणि 50 सेंट्स असेल, म्हणजे सेंट्स मध्ये असेल आणि 1 युरो असेल तर चालेल. ठीक आहे, बघू. चला आता रेडी झालोय आम्ही. आता निघतो. चलो चाललोय आता हळू. आज पण काही ऊन नाही आहे इथे, आभाळ चाललंय. मग काय, आम्ही आलोय आता इथल्या डी-मार्ट मध्ये. ॲक्शन, इट्स लाईक अ डी-मार्ट ओनली. सगळ्या वस्तू अवेलेबल आहे इथे. आम्ही आलोय घरी ॲक्शन मधून सामान घेऊन. अर्धं सामान घेतलं, घरी पिशवी ठेवली कारण खूप जडून गेली होती. आणि परत आता चाललोय आम्ही लिडलला दुसरं सामान घ्यायला. मी पिशवी विसरलो घरी. आता परत रिकामी पिशवी घ्यायला चाललो. तुला आठवण करता येत नाही का पिशवी घ्यायची? हां, स्वरांशला रस्ता माहिती आहे, तर स्वरांश मला रस्ता दाखवत घेऊन चाललाय कुठं जायचं आहे ते. हा ना स्वरांश, माहिती आहे त्याला सगळं. हे आलं आहे इकडे लिडल. पण हे सिक सुपर मार्केट आहे. इथे पण सगळं भेटतं, भाजीपाला किराणा जे काही घ्यायचं असेल सगळं इकडे अवेलेबल आहे. कुठं आहे? इकडे ब्रेड्स आहे सगळे अवेलेबल. इकडे फ्रोझन मीट. हॅलो एव्हरीवन, सो दिस इज नेक्स्ट मॉर्निंग. आणि काल मी तुम्हाला सांगितलं की आज काहीतरी स्पेशल होणार आहे. तर आज येणार आहे राहुलच्या ऑफिसमधले फ्रेंड्स आमच्या घरी लंचसाठी. आम्ही इन्व्हाइट केलं आहे त्यांना. तर आजचा कायचा स्पेशल मेनू बनवायचा आहे आम्हाला. तर मी लागते आता तयारीला त्याच्या, आणि बघूयात पुढे कसं होतं आहे ते, काय काय मजा येते. तर बनवायला घेते आता सगळा स्वयंपाक. श्वेता काय बनवते आज? आज स्पेशल मेनू आहे पाटोड्यांची भाजी, खिशीच्या पाटोड्या, खीर आणि पुलाव, चपाती, पापड. अरे वा, खिशीच्या पाटोड्या बनत आहे नेदरलँड्स मध्ये. बघा कोणासाठी बनत आहे बघा, सांगा. गेस्ट येणार आहेत घरी. गेस्ट साठी बनत आहे बघा खिशीच्या पाटोड्या, खानदेशी स्टाईल मध्ये. बघा नेदरलँड मध्ये खानदेशी पदार्थ ऑथेंटिक. आज 1 तास झाला पोहे खातोय आणि त्याच्यासोबत चॉकलेट. बघा इकडं.
मस्तपैकी येते. वास तर मस्त येतो होता एकदम भारी. काय काय टाकलं याच्यामध्ये तू? काय नाही, जिरं, थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर. बस. आणि आता त्याला खिशी घेऊन घेणार आणि आठवड्या वाटणार मस्त खोबरं वगैरे घालून. मस्त मस्त वास येतो एकदम मस्त. टेस्टी टेस्टी. अजून थोडं घट्ट करायला लागेल. ओके. थोडं थोडं बेसन करायचं. हे बघा, हे बघा काय चॉकलेट खाते. बघा आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे चांगलं मस्तपैकी. पाणी सुटतं माझ्या तोंडाला. Yes, it's perfectly cooked now. मग आता हे टेस्ट करून बघतो. व्हेरी गुड, परफेक्ट, मस्त टेस्ट आहे. आता काय नेक्स्ट प्रोसेस याची? तर नेक्स्ट प्रोसेस आहे, याला एका बाउलमध्ये काढायचं, थोडंसं थंड करायचं, तेल लावून घ्यायचं हाताला चांगलं आणि मग याच्या पाटोळ्या करायच्या. अरे वा. पाटोडा म्हणजे नेमकं काय? जसे शंकरपाळे तशा शेपमध्ये त्याला कापून घ्यायचं. आता हे जे आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवणार ना, याला थोडंसं उकळू देणार, म्हणजे भिजलं की हे जे आहे ते आपल्याला परत कामात येईल भाजीमध्ये घालायला. ओके, बघू आता पुढे कसे बनते पाटोडे. बघा आता हे लाटून झालं आहे. याच्यावरती खोबऱ्याचा किस. हे मी काढून घेणार. तुम्ही याला नुसतं पण होऊ शकता, जसं मी घेतोय त्याला आणि खातोय. आता भाजी बनते. व्हेरी गुड, मस्त. काय काय केलं या भाजीमध्ये टाकायला? काय नाही, काळा मसाला साधा आणि कांदा, खोबरं, लसूण, अद्रक. अरे वा, मस्त दिसते भाजी. हे बघा काय 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 टाकलंय भाजीमध्ये? काय नाही, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, बस आपला साधा मसाला. अरे मस्त. पनीरची ग्रेव्ही रेडी. ग्रेव्ही नाही, सुकी. पनीर कट करून ठेवलंय. आता हे पनीर कट करून ठेवलंय. आता पनीर जाणार या भाजीमध्ये. त्याच्यात घालायचंय मीठ आणि कोथिंबीर. मस्त उकळी आली याला भाजीला आणि इकडं पनीर शिजतंय मस्त. ही बघा आर्ट आणि ह्या त्याचा आर्टिस्ट. इकडे बघा आर्टिस्ट. कसला आर्ट? चला, गेस्ट आले, सगळं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे परत बाहेर. थोडं काम आहे स्वरांच्या स्कूलचं. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.